हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यावर ड्रीमलँड रिअल्टीचा व्हिडिओ शेअर करणार आहे। याआधी सुद्धा मी एक व्हिडिओ शेअर केलेला आणि त्यामध्ये मी तुम्हाला असं सांगितलेलं की मावशीसाठी फ्लॅट बघायला आलेले आहे। तर जेव्हा पण आम्ही ते ड्रीमलँड रिअल्टीच्या ऑफिसमध्ये गेलो ना, तेव्हा महेश सरांनी आम्हाला खूप छान अशी व्यवस्थित माहिती सांगितली। अनुराग जे आहेत त्यांनी आम्हाला साईट व्हिजिटसाठी घेऊन गेले आणि आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत, सगळी कनेक्टिव्हिटी समजून सांगत खूप व्यवस्थित अशी माहिती दिली। आणि तिथला स्टाफ सुद्धा खूप छान होता, खूप स्माइली फेसने आम्हाला सर्वांनी त्यांनी अटेंड केलं। तर मला खूप पॉझिटिव्ह वाटलं तिथे जाऊन। आणि ही सगळी माहिती म्हणजे जेव्हा आम्ही ऐकली ना, तेव्हा आम्हाला असं वाटलं मावशीसाठी आपण बघायला जातोय, आपणही विचार करायला काय हरकत आहे। आम्ही दोघांनी असं ठरवलेलं आहे की आपण सेकंड व्हिजिट करूया। तर आम्ही आज सेकंड व्हिजिटसाठी ड्रीमलँड रिअल्टीच्या ऑफिसमध्ये चाललेलो आहोत। आणि ह्या व्हिडिओमध्ये ना मी जास्तीत जास्त क्लिअरली सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला भरपूर अशी माहिती भेटणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। तर आम्ही आता निघतोय त्यांच्या ऑफिसमध्ये जायला। आपण डायरेक्टली ऑफिसवरच भेटू आणि तिथून पुढे काय काय माहिती देणार ते तर सगळं शेअर करणारच ऑफिसमध्ये गेल्यानंतर। आम्ही आता निघतोय घरातून जायला ड्रीमलँड रिअल्टीच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी। ते बेलापूरला आहे, तर आम्ही आता बेलापूरला चाललोय। तिकडे गेल्यानंतर आपण बोलूया। तर आपण पोहोचलेलो आता बेलापूरला, व्ही टाइम स्क्वेअर ह्या बिल्डिंग मध्ये। असंही मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पूर्ण ऍड्रेस देईलच। तर आपण डायरेक्टली ऑफिसमध्येच भेटू। बेलापूरला स्टेशनला उतरलत ना, तुम्ही रिक्षाने येऊ शकता, म्हणजे खूप काही लांब नाहीये, रिक्षाने आरामात येऊ शकता। आणि डिस्क्रिप्शन मध्ये असं या ऑफिसचा पूर्ण ऍड्रेस देणार आहे मी। चला आता डायरेक्टली वरती जाऊया ऑफिसमध्ये। तर आम्ही जस्ट पोहोचलो ऑफिसमध्ये आणि आज आहे संडे। ऑफिसचा थोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवून घेते। सर्वांची आपापली कामं चालू आहेत आणि आज संडे असल्यामुळे थोडीशी जास्त रश असते इकडे। आणि आम्ही ना घरातून निघतानाच काय काय प्रश्न विचारायचे ते लिहून आणलेले सर्व, जेणेकरून आपल्याला आणखीन खात्री पटेल म्हणून तेच आम्ही डिस्कस करतोय। कुठले प्रश्न विचारायचे आणि त्यामध्ये काय ॲड वगैरे करण्याची गरज आहे का म्हणून। आणि आणखीन एक मला तुम्हाला सांगायचं होतं, जेव्हाही तुम्ही इकडे याल ना इन्क्वायरीसाठी किंवा फ्लॅट बुकिंगसाठी या, कशासाठी या, तर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही प्लीज इथे कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा। कारण की जेणेकरून हा व्हिडिओ जे बघत असतील ना, तर तुमच्या एक्सपिरियन्समुळे, तुम्ही शेअर केलेल्या एक्सपिरियन्समुळे त्यांना हेल्प होऊ शकते। त्यामुळे नक्की तुमचा जो रिअल एक्सपिरियन्स आहे तो इथे शेअर करा। तुमचा अनुभव कसा होता इथे गेल्याचा, आणि जर फ्लॅट बुकिंग केला असेल तर त्याचा अनुभव कसा होता, किंवा फक्त इन्क्वायरीसाठी व्हिजिट केली असेल किंवा साईट व्हिजिट केली असेल तर त्याचा अनुभव कसा होता ते इथे शेअर करा तुम्ही। तर इथे आल्यानंतर सर्वात आधी आम्ही थोडंसं रिलॅक्स झालो, थोडंसं डिस्कशन वगैरे केलं आणि चहा कॉफी वगैरे झाल्यानंतर सर्वात आधी आम्ही भेटलो विद्या मॅम यांना, ज्या की ह्या कंपनीच्या पार्टनर आहेत। त्यांनी आम्हाला कंपनीविषयी थोडक्यात इंट्रोडक्शन दिलं आणि त्यांची भेट झाल्यानंतर आम्ही गेलो महेश सरांना भेटण्यासाठी। जसं की मी तुम्हाला सर्वांनाच सांगितलेलं, फर्स्ट व्हिजिटमध्ये आम्हाला महेश सरांनी सर्व इन्फॉर्मेशन दिली होती। तर आम्ही आता सेकंड व्हिजिटसाठी आलेलो आहोत आणि आमच्या मनातील काही डाऊट्स आहेत, काही प्रश्न आहेत, ते त्यांच्याशी आपण बोलून क्लिअर करूया। तर आता समोर महेश सर आहेत। हे नमस्कार। तर सर्वप्रथम मी कंपनीबद्दल माहिती देतो आणि स्वतःबद्दल। तर ज्या पद्धतीनं मी लास्ट टाइम आपल्याला लोकेशन व्हिजिट किंवा त्या जागेबद्दल, डेव्हलपमेंटबद्दल, की इन्व्हेस्टमेंट का करताय, त्याचं रिटर्न काय मिळणार, तिकडे कशा पद्धतीची डेव्हलपमेंट आहे, तर हे सगळं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला खरंच ते आवडलेलं आहे आणि तुमच्या माझ्या मते व्ह्युअर्सलाही ते आवडलेलंच असेल। आणि नक्कीच आता जी तुमची सेकंड व्हिजिट आपण ठरल्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे असते, की जी डायरेक्ट तुम्हाला प्लॉटवर नेण्यात येतं, तीही आपण करणार आहोत। आणि अजून काही तुमचे जे डाऊट्स आहेत आपण ते क्लिअर करू, ठीक आहे। तर सर, माझा तुम्हाला प्रश्न आहे की नवी मुंबई जी ना सिडकोने डेव्हलप केली, ते की सर्वांनाच माहिती आहे, पण MMRD, आता महामुंबई जी बोलतो आपण तिसरी मुंबई, ती MMRDA डेव्हलप करते। तर ह्या दोन्हीमध्ये नक्की काय डिफरन्स आहे समजू। तत्पूर्वी तुम्ही आहे ना मुंबई आणि नवी मुंबईमधला डिफरन्स समजून घ्या। मुंबई ही जी आहे ही आपली जरी देशाची आर्थिक राजधानी असली तरी मुंबई ही अनप्लॅन्ड डेव्हलप सिटी आहे, ठीक आहे। ती डेव्हलप होत गेली। त्यामुळे तुम्ही बघाल तर आता SRA, स्लम रिहॅबिलिटेशन रेग्युलेटरी ऑथॉरिटी वगैरे, तर त्यांच्या हिशोबाप्रमाणे मग ते स्लममध्ये मग ते रिडेव्हलपमेंट
डेव्हलपमेंट करतात. पण तेच मुंबईचा क्राऊड बघून गव्हर्नमेंटने ठरवलं नवी मुंबई बनवायचं, आणि नवी मुंबई बनवण्यासाठी त्यांनी ठरवलं की ही आपण एक वेल प्लॅन सिटी बनवूया, म्हणजे एक नियोजनबद्ध सिटी शहर, म्हणजे जेणेकरून त्यांनी सर्वप्रथम सिडकोची स्थापना केली. सिडको म्हणजे काय? सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, सिटी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ. सिडकोने फक्त अधिक टाउन प्लॅन रेडी केला, एक प्लॅनिंग रेडी केला, TPS ज्याला बोललं जातं, की ज्या अंतर्गत त्यांनी औद्योगिक म्हणजे MIDC एका बाजूला ठेवली, रेसिडेन्शियल, कमर्शियल, सेज, वॉटर बॉडी, गार्डन एरिया, किती मीटरचा रोड कुठून जाईल, याचा एक नियोजनबद्ध वेल प्लॅन एक मॅप बनवला, DP ज्याला डेव्हलप प्लॅन बोलतात. ठीक आहे, त्यांनी एरिया घेतला ऐरोलीपासून बेलापूरपर्यंतचा, पण ती फक्त बेलापूरपर्यंतच नाही राहिली, तर खारघर, कामोठे, खांदेश्वर, पनवेलपर्यंत गेलेले आहेत. आता मुंबई नवी मुंबईला ऑप्शन म्हणून गव्हर्नमेंटने ठरवलंय तिसरी महामुंबई जी तुम्ही बोलताय ती बनवायचं. पण ही तिसरी जी महामुंबई असणार आहे किंवा जी मुंबई 3.0 असणार आहे, ही तुमची मुंबईपेक्षा 3 पट मोठी असणार आहे. त्यासाठी त्यांनी 3 तालुके घेतलेले आहेत, पनवेल, उरण आणि पेण, ज्यामध्ये टोटल 170 गावं येतात. पण ह्या 170 गावांना फक्त सिडकोच नाही तर गव्हर्नमेंटच्या 3 वेगवेगळ्या भागांमध्येही डिवाइड केलेले आहे. आता तुम्ही जर पनवेलचा एरिया बघाल, जिथे नैनाचं डिक्लेरेशन बोललं जातं, नैना म्हणजे नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्सेस नोटिफाईड एरिया, तर नैना हे सिडकोचाच पार्ट आला, आणि नैनाने जवळजवळ 23 गावांचे 12 TPS प्लॅन पाडलेले आहेत, जिथे आता बऱ्याच TPS प्लॅनमध्ये असं आहे की CC द्यायला सुरुवात ही केलेली आहे, डेव्हलपमेंट झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर खालचा भाग बघाल, म्हणजे सोमाटणे गिरवल्यापासून चौकपर्यंतचा, तर हा भाग जो आहे तो MSIDC म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, तर ह्या लोकांनीही तिकडे डेव्हलपमेंट सिटीचा प्लॅन केलेला आहे. आता राहिला भाग तुमचा उरण आणि पेणचा, तर उरण आणि पेण आणि पनवेलचा काही भाग, अशी 124 गावांची मिळून MMRDA डिक्लेरेशन आहे, ज्याचं नाव आहे KSC न्यू टाउनशिप. ठीक आहे, KSC न्यू टाउनशिप म्हणजेच कर्नाला, साई, चिरनेर ही 33 गावांची टाउनशिप आहे, तशी आहे 124, पण पहिला फेज आहे 33 गावांचा. ज्या लोकेशनमध्ये आपण व्हिजिट केली तो हा भाग येतो जो MMRDA डेव्हलप करणार आहे. ठीक आहे, आणि सिडको नैनामध्ये आणि MSIDC आणि MMRDA मध्ये फरक हाच आहे की नैना तुमची जी ऍक्च्युअल जागा आहे ती एक्वायर करते आणि तुम्हाला दुसऱ्या जागी डेव्हलप प्लॉट अलॉट करते. पण जर MSIDC बघाल तर MSIDC ॲज इट इज डेव्हलप करते, जिथे तुमची जागा आहे तिथेच. त्याचं उदाहरण आपल्याकडे गिरवले, सोमाटणेमध्ये आहे. आता राहिला प्रश्न MMRDAचा, तर MMRDA ही तुम्हाला भले तुमचं जागा थोडी इकडून तिकडे होते, पण तुम्हाला प्रॉपर डेव्हलप प्लॉट त्या लोकेशनमध्येच पर्टिक्युलर जिथे तुम्ही आहात तिथेच दिला जातो. हा फरक आहे नैनामध्ये MMRDA मध्ये. आणि सर माझा तिसरा प्रश्न असा आहे की कनेक्टिव्हिटी जी तुम्ही समजावून सांगितली, की पुन्हा एकदा थोडं स्पष्ट असं थोड्या शब्दामध्ये आम्हाला सांगा, कनेक्टिव्हिटी कशी असणार आहे महामुंबईची? नक्की. कनेक्टिव्हिटीमध्ये बघाल तर कनेक्टिव्हिटीसाठी ह्यांनी खूप, म्हणजे आता जर तुम्ही टेक्नॉलॉजी बघाल किंवा गव्हर्नमेंटचं ज्या पद्धतीने काम असतं, तर ती आत्ताची टेक्नॉलॉजी तुमचं हायटेक असल्यामुळे आता जर तिकडचं विजन बघाल 3.0चं तर खूप वेगळं आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्ही बघताय तर सर्वप्रथम मेजर कनेक्टिव्हिटीमध्ये नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मिळत आहे. हे खूप मोठं एअरपोर्ट आहे. लँड पार्शल जवळजवळ बघाल रनवेज आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी बिल्डिंगचा तो जवळजवळ 4,500 एकरमध्ये आहे. आणि इथे बघाल तर तुम्हाला कनेक्टिव्हिटी तर ही मेजर भेटतेच. इथून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर ही KSC न्यू टाउनशिपची पहिलं लोकेशन स्टार्ट होतं, पहिलं गाव. आणि त्याचबरोबर सीलिंग, अटल सागर सेतू, शिवडी नौशाव सीलिंग, MTHL, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जो आहे तो ऑलरेडी चालू आहे. तो शिवडीवरून साऊथ मुंबईवर येऊन ज्या भागामध्ये उतरतोय, ज्या परिसरात, त्या परिसरातच ही KSC टाउनशिप स्टार्ट होते. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला मुंबई, साऊथ मुंबई हार्डली 15 to 20 मिनिट्स कनेक्ट करता तुम्ही. ओके, रीच करता मुंबईला, त्यामुळे मुंबई खूप जवळ आहे. त्याचबरोबर जर बघाल हायवेज आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तर खूप मेजर हायवे इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आता रिसेंटली काम चालू असलेलं जे करंट सिच्युएशन, आता जरी तुम्ही ऑनलाईन चेक केलं MMRDAच्या पोर्टलवर तर पूर्ण डिटेल तुम्हाला मिळून जाईल. अलिबाग विरार बहुदेशीय महामार्ग म्हणजेच अलिबाग विरार मल्टी मॉडल कॉरिडॉर 126 किलोमीटरचा 14 लेनचा हा प्रशस्त हायवे असणार आहे. मधून मेट्रो लाईन असणार आहे ह्याच्या दोन्ही लेनच्या मधून. आणि त्याचबरोबर हा तुमचा जो येतोय तो पूर्णपणे आता बघाल तर ह्याचं काम पनवेलपर्यंत आलेलं आहे आणि कळंबोली सर्कलच्या अलीकडपर्यंत. आपल्या भागातून हा जातोय, जिथे आपले प्लॉट्स आहेत तिथे मार्किंग होऊन ज्यांच्या जागेतनं गेल्या त्यांना कंपन्सेशनही मिळालेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे हा हायवे तुम्हाला लवकरच मिळणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर बघाल तर ग्रीनफील्ड हायवेचं काम चालू झालेलं आहे. 6 लेनचा 29 किलोमीटर जो आहे टोटली JNPT पासून ते चौकपर्यंत. ठीक आहे, हे जे मोठे व्हेकलचं JNPT पोर्टमुळे ट्रॅफिक राहतं ते डायव्हर्जनसाठी डायरेक्ट सिटीच्या बाहेर तो हायवे काढतात आहे. काम चालू झालेलं आहे, तो पण आपल्या लोकेशनमधून जात आहे. त्याचबरोबर सीलिंग
पासून तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी सिलिंग पासूनच तुम्हाला गोवा सावंतवाडी हायवे मिळतोय, जो आपल्या लोकेशन मधूनच चाललाय. ओके, आणि त्याचबरोबर मेजर अजून एक प्रोजेक्ट आहे तो मेट्रो लाईन. ही जी मेट्रो असणार आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मेट्रो लिंक आहे. ही जी येते ती सिद्धिविनायक दादरवरून सिलिंगच्या पॅरलल येते, जी पूर्णपणे ही तिसरी मुंबईची बऱ्यापैकी म्हणजे KSC टाउनशिपची बऱ्यापैकी गावं कव्हर करून ही जाते आपट्यापर्यंत. ही सँक्शन आहे. दुष्मी आपटा पेनच्या अलीकडचं रसणीचं नेक्स्ट स्टेशन. ओके, तर ह्याचंही काम चालू आहे, परेलपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे तो आपल्या लोकेशनमधून फ्युचरमध्ये मेट्रो ही जाणार आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने बघाल तर आजची इन्व्हेस्टमेंट, आजची गुंतवणूक तुमचं उद्याचं भविष्य साकार करेल आणि नक्कीच तुमचं जे काही म्हणजे प्रत्येक सर्वसामान्यांची ही स्वप्न हे पूर्णच करणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिजिट द्या आणि स्पेशली मी एक ऑफर ह्यांना देऊन टाकतो आपल्या तुमच्या व्ह्युअर्सना. तुम्ही जर बघताय तर ह्यांचे जे काही व्ह्युअर्स आहेत तुम्ही, तर तुमच्या लोकांसाठी पण एक सुवर्ण संधी आहे, स्पेशल ऑफर आहे. तुम्ही ह्यांच्या थ्रू जे तुम्ही काय ह्यांचे व्ह्युअर्स आहात तर ह्यांच्या थ्रू जे काही रेफरन्सने येतील त्यांना आपण 10% ॲडिशनल म्हणजे 10% स्पॉटवर आणि 10% ॲडिशनल डिस्काउंट असा 20%चा डिस्काउंट देत आहोत. हेवी डिस्काउंट आहे, त्यामुळे लवकर करा आणि लवकरच ऑफिसला व्हिजिट करा. नमस्कार. तर आता महेश सरांनी जी आपल्याला माहिती दिली बेसिक कनेक्टिव्हिटी बद्दल आणि MMRD काय आहे, आय होप हे पॉईंट तर तुमच्या क्लिअर झालेच असतील. आणि जे ओनर आहेत ह्या कंपनीचे त्यांच्याशी आपण लीगल पॉईंट थोड्या वेळाने डिस्कस करणार आहोत. आणि ह्यांनी तुम्हाला डिस्काउंट बद्दल सुद्धा सांगितलं महेश सरांनी. तर KRVIDR01 हा प्रोमो कोड वापरून जर तुम्ही इथे तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल. हा मी इथे स्क्रीनवर मेन्शन करेल, त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल. त्यांचा ॲड्रेस सुद्धा, प्रोमो कोड, सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील. आता आपण गुगल अर्थवर बघतोय की एक्झॅक्ट लोकेशन आणि एक्झॅक्ट प्लॉट कुठे आहे आणि कोणत्या लोकेशनमध्ये आहे. आता इथे बघताय तर ही नवी मुंबई क्रॉस केली, रेती बंदर ब्रिज क्रॉस केला की आला एअरपोर्टची जागा. ठीक आहे, हा एअरपोर्ट झाला, हे उल्वे नोड झालं. उल्वे नोड नंतर गव्हाण फाटा आला. हे 3 हायवे इथे तुम्हाला दिसतात. एक आहे JNPT हायवे NH4B जो पळसे फाट्यावरून आलाय, एक आहे जुना उरण पनवेल हायवे स्टेट हायवे 54 जो कळंबोली सर्कलवरून आलाय, आणि एक स्ट्रेट खाली घेतला इथून तो जातो गोवा हायवेकडे NH17 कडे. ठीक आहे, इथून पुढे आला JNPT हायवेने की आला सिलिंगचा पोर्शन. सिलिंग इथे उतरतोय अटल सागर सेतू, हा बघू शकता तुम्ही. शिवडीवरून डायरेक्ट इथे कनेक्ट करतोय तुमचा. ही आहे पूर्ण साऊथ मुंबई आणि हा शिवडीपासून इथपर्यंत चिर्ले जंक्शनपर्यंत 22 किलोमीटर आहे. पाण्यामध्ये 16.5 आहे, जमिनीवर 5.5 किलोमीटर. आता सिलिंग पासून हार्डली 5 मिनिट बाय व्हेकल म्हणजे बाय कार 5 मिनिटात तुम्ही येत आहे रांजणपाडा स्टेशन. हे आहे तुमचं रांजणपाडा स्टेशन, जे की कॉम्प्लेक्स स्टेशन आहे ह्या रेल्वे लाईनचं. कॉम्प्लेक्स म्हणजे अगदी वाशी बेलापूर सारखं हे स्टेशन बनणार आहे. समोरून हा JNPT हायवे गेलेला आहे आणि JNPTच्या अपोजिट इथून ती टाउनशिप KSC टाउनशिप स्टार्ट होते. MMRD क्षेत्र मुंबई महानगर प्रादेशिक विभाग इथून चालू होतो. MMR रिजन बोललं जातं. तर इथे बघाल तर ज्या पद्धतीने तुम्हाला जे लोकेशन आवडले स्टेशनच्या समोरचं, जे की तुमचं झोन पडलेला आहे ऑलरेडी U2 झोनमध्ये ही 33 गावं गेलेली आहेत, ज्याचं आपल्याकडे MMRDच्या पोर्टलवर मॅप आलेला आहे झोनिंगचा, तोही आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर हा मॅप इथं समोरचा फ्रंटचं लोकेशन जे बघताय ते स्टेशनच्या समोर आहे. कॉम्प्लेक्स सिलिंगपासून जवळ आहे आणि एअरपोर्टपासून जवळ आहे, त्यामुळे हे प्राईम लोकेशन आपण बोललं जातं ह्याला. आणि इथे जर बघाल तर आता आपण सध्या आतमध्ये चालत जाणार आहोत. आपण लास्ट टाइम ह्या 124 पर्यंत आलेलो, बरोबर आहे, जिथे की आपलं साईड ऑफिस आहे. तर हा तर प्लॉट तुम्हाला बघायला मिळेलच, कारण हा समोरच आहे, रोड टचच आहे. काही भाग जे 270 आणि 271 म्हणजेच येणाऱ्या अपकमिंग मोठ्या सर्कलच्या बाजूचे गट आहेत हे, म्हणजे गोवा सावंतवाडी हायवे स्टेशन रोड जो सर्कल करेल भविष्यात, ते मी तुम्हाला दाखवतो मॅपवर. 270 271 269 हे पण आहेत आपल्याकडे. थोडंसं इथून चालत जावं लागतं, कच्चा रोड आहे, आपण नक्कीच बघून घेऊ तो स्पॉट. आणि जर पुढचे बघायचे असतील तर आपल्याकडे 300 पण आहे, जिथे आपल्याला सध्या शक्य आहे जाणं. 301 आणि 300 तर इथे आपण नक्कीच व्हिजिट करणार आहोत. ठीक आहे, आपल्याला फक्त थोडंसं ह्या साईडून चालत यावं लागेल. ठीक आहे, तर हे गट आहेत. मी विंदनेचा विलेज मॅप आहे, ज्यामध्ये मौजे विंदने तालुका उरण जिल्हा रायगड हे तुम्हाला मेन्शन दिसतंय. हे फक्त स्टेशनच्या समोरचं जे गाव आहे त्याचा हा फक्त मॅप आहे, विलेज मॅप म्हणजेच गाव नकाशा, ज्यामध्ये तुम्हाला सर्वे नंबर बघायला मिळतात. जसं मी सांगितलं 124, लास्ट टाइम आपण 124 वर गेलेलो. ठीक आहे, जसं मी बोललो येणाऱ्या सर्कल जवळचे गट म्हणजे आपला 269 आहे, 271 आहे,
किंवा 270 आहे, हे पण आपण बघणार आहोत. इकडे 300 आणि 301 पण बघणार आहोत. ठीक आहे. आणि इकडे खाली पण आपण 308 नंबरचा बघणार आहोत, जो रोड टचच आहे. तर हे गट आहे. ठीक आहे. हा तुमचा गेलेला सावंतवाडी हायवे आपण यामध्ये दाखवला. इथे सर्कल करेल. ही हाय टेन्शनची लाईन आहे, जिथून एक रोड बनणार आहे आणि एक स्टेशनचा रोड येईल नंतर भविष्यात समोरून, तो पण इथे सर्कल करेल. स्टेशनचं नाव काय असतं? रांजणपाडाचा डायरेक्ट इकडे कनेक्ट होणार. आणि ग्रीनफील्ड हायवे तो खालून चाललाय, तो मी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या मॅपवर दाखवतो. त्यामध्ये सगळे ठीक आहे. तर हे आहेत सर्वे नंबर, विलेज. सर्च टॅबमध्ये मी MMRDA टाकत आहे. MMRDA म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. MMRDA मी क्लिक केलं आणि मला पहिलंच पेज दाखवलं सर्च इंजिनमध्ये. ते मी क्लिक केलं, ओपन झाला माझ्या समोर टॅब, ज्यामध्ये तुम्हाला मेन पेज दिसतं MMRDAचं. इथे तुम्हाला मराठी इंग्लिशचं ऑप्शन आहे. ठीक आहे. इंग्लिश ही कन्वर्ट करू शकता. आता इथे बघताय तर ऑलरेडी ते इंग्लिशमध्ये आहे. तर इथे होम आहे, अबाउट अस आहे, प्लॅनिंग आहे. तर प्लॅनिंग व्यतिरिक्त प्रोजेक्ट जे आहे, प्रोजेक्टमध्ये आलात तर ट्रान्सपोर्टमध्ये तुम्हाला सगळी माहिती आहे की कुठे कुठली मेट्रो लाईन बनते, कुठं त्याचा रूट मॅप आहे, कशी जाणार आहे, त्याचबरोबर कुठला हायवे बनतोय, ती सगळी डिटेल प्रोजेक्टमध्ये मिळणार तुम्हाला. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांचे बाकीचे विजन्स मिळतील, प्लॅनिंग्स मिळतील. पण प्लॅनिंगमध्ये याल ती इथे न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे. इथे मी क्लिक करतोय तर माझ्या समोर हा पेज ओपन झाला, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ओव्हरव्ह्यू, फंक्शन ऑफ डिव्हिजन, डिटेल ऑफ प्रोजेक्ट. डिटेल ऑफ द प्रोजेक्टमध्ये गेलो तर ही PDF आली. PDF वर क्लिक केलं, माझ्यासमोर PDF ओपन झाली, ज्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे GR दिसतोय गव्हर्नमेंटचा, ज्यामध्ये TPS कसा पडतोय, कसा पडणार आहे, टाउन प्लॅन स्कीम, किती गावं आहेत, कोणता तालुका, ते सगळं तुम्हाला ह्यामध्ये माहिती आहे. ही स्टार्ट होतात उरण तालुक्यातली गावं. ओके. उरण तालुक्यातली ही गावं तुम्हाला तुमच्या समोर आहेत. त्यानंतर ही पनवेल तालुक्यातली 7 गावं. त्यानंतर पेनची काही भाग, म्हणजे अशी टोटल गावं आहेत MMRDA KSC टाउनशिपमध्ये 124. फर्स्ट फेज 3 फेजमध्ये डिवाइड आहे. फर्स्ट फेज तुमचा आत्ता जो आपण बोलतोय, चर्चा करतोय, जे 33 गावांची बनवतात आहे, तो आहे, ज्यामध्ये तुम्हाला हा पार्ट प्लॅन शोईंग बाउंड्री ऑफ KSC न्यू टाउन, हे इम्पॉर्टंट आहे. ह्या मॅपमध्ये बघाल तर MMR क्षेत्र इथे बघू शकता केवढं मोठं आहे, 124 गावांचं. हे उरण तालुका, पनवेल तालुका आणि हा पेन तालुका. पेन बघता अद्याप हे बघा पार्ट ऑफ MMR RP, म्हणजेच हा अजून ग्रीन झोनमध्ये आहे. ठीक आहे. पहिल्या फेजमध्ये कुठला घेतलाय त्यांनी, हा येल्लो भाग उरण आणि उरणचा घेतलेला आहे, बरोबर. तर इथे बघाल तर ही बाउंड्री आहे, शोईंग बाउंड्री, म्हणजे केवढी मोठी ही 124 गावांची बाउंड्री. पण फर्स्ट फेज तुमचा येल्लोमध्ये दाखवतोय, जिथे इथे तुम्ही बघू शकता येल्लो म्हणजे अर्बनायझेबल झोन 2, म्हणजेच नागरिकीकरण आणि शहरीकरण U2 झोन, ज्यामध्ये मल्टीपर्पज यूज होतो. आता हा पिवळा भाग सगळा बघताय 26 गाव आहेत ही पनवेल उरण तालुक्यातली. हा इथे येतो, हा भाग येतो तुमचा रांजणपाडा रेल्वे स्टेशनचा. इथे स्टेशन आहे रांजणपाडा, यशमटी खारलेला आहे. आणि हा समोरचा भाग आपला जो 124, 300, 301 जे मी बोलत होतो ते ह्या भागातले गट आहेत. हा हो. तर हा बघा, हा तुमचा कॉरिडॉर आहे, विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर, ज्याचं इथे त्यांनी मल्टी मॉडल कॉरिडॉर. ठीक आहे. म्हणजेच विरार अलिबाग बहुउद्देशीय महामार्ग, ही सिद्धीविनायक दादरवरून येणारी मेट्रो लाईन. ठीक आहे. आणि हा ग्रीनफील्ड हायवे, हा बघा 6 लेनचा 29 किलोमीटर JNPT ते चौक डायरेक्ट. ओके. गोवा हायवे तुम्हाला सिडकोच्या मॅपवर मिळतो 100 मीटरचा. तर ही आहे डेव्हलपमेंट. तर अगदी इन्व्हेस्टमेंट प्लॉट स्टेशनपासून कमी रेटवाले, अगदी 4 लाख 5 लाख प्रति गुंठ्यावाले, ही तुम्ही घेण्यात तुमचा बेनिफिटच आहे, कारण तोही भाग डेव्हलपमेंट होत आहे. फक्त स्टेशनपासून लांब आहे, पण फ्युचरमध्ये तिथेही मेट्रो तुम्ही बघू शकता बनणारच आहे. त्यामुळे अगदी इन्व्हेस्टमेंट प्लॉट, रेसिडेन्शियल, प्राईम आणि कमर्शियल प्लॉट, कोणत्याही ऑप्शनसाठी तुम्ही ऑफिसमध्ये नक्कीच भेट देऊ शकता. आपण तुम्हाला लिगलची पूर्ण आपली टीम आहे, जी तुम्ही जरी आमच्याकडे नाही घेतलं, म्हणजे खास स्पेशली मी ह्यांच्या व्ह्युअर्सना, म्हणजे सरांच्या मॅमच्या व्ह्युअर्सना सांगू इच्छितो की तुम्ही कुठेही जर घ्याल, कुठे लिगल व्यवहार करायचा असेल, तर लिगल टीमची तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही ॲडवाईस घेऊ शकता की तिथे करू की नाही इन्व्हेस्टमेंट. फक्त आम्हाला डॉक्युमेंट पडताना करून तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता. ठीक आहे. एवढंच बोलतो आणि आता मी गट व्हिजिटला निघतो.
हे बघा, मुंबईमध्ये सर्वांनाच वाटतं, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की मुंबईमध्ये स्वतःचं असं हक्काचं घर असलं पाहिजे. पण दिवसेंदिवस घराच्या वाढत्या किमती, तर मिडल क्लास लोकांना ना मुंबईमध्ये घर घेणं खूप अवघड झालेलं आहे. घराची म्हणजे एरिया जो आहे तो मात्र कमी होत चाललाय आणि घराच्या प्राइस मात्र वाढत चालल्या आहेत. आणि मुंबईमध्ये गर्दी एवढी अफाट वाढली आहे याची जर कल्पना सर्वांनाच आहे. त्यामुळेच नवी मुंबई बनवण्यात आली. आणि नवी मुंबईमध्ये पण सुरुवातीला इन्व्हेस्ट करताना ना आपल्याला असं वाटत होतं एवढ्या लांब कधी डेव्हलप होणार, तर घेऊ की नाही असा प्रश्न पडलेला सर्वांनाच. पण ज्यांनी त्यावेळेला इन्व्हेस्ट केलं तर आता तुम्ही बघतच असाल नवी मुंबई किती डेव्हलप झालेली आहे. तर त्याच पद्धतीने आता तिसरी मुंबई डेव्हलप होत आहे, कारण नवी मुंबई सुद्धा रश वाढत चालली आहे थोडीशी. त्यामुळे तिसरी मुंबई म्हणजेच महामुंबई डेव्हलप होते. तर आपल्याला जर मुंबईमध्ये घर घेणं शक्य नाही तर नेक्स्ट फ्युचरमध्ये बिझनेस हब असणारी अशी ही जी महामुंबई आहे, जे MMRDA प्लॅन करत आहे, त्याचा आपण नक्कीच इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणजे विचार करू शकतो फ्युचरमध्ये इन्व्हेस्टमेंट पर्पजने. कारण की इथे आपण आत्ता घेऊन ठेवू शकतो आणि फ्युचरमध्ये तर सगळी डेव्हलपमेंट जी कनेक्टिव्हिटी आहे ते आत्ताच तुम्हाला स्क्रीनवर महेश सरांनी तशी समजून सांगितली. आणि जर आपल्या मिडल क्लास लोकांच्या मनामध्ये ना नेहमीच प्रश्न असतो, जमीन विकत घ्यायची असेल तर आपली फसवणूक तर होणार नाही ना, 7/12 तर नावावर होईल ना, आणि लिगल गोष्टी सगळ्या व्यवस्थित असतील ना. तसेच प्रश्न माझ्याही मनात पडले होते, जसे तुम्हाला पडतात तसेच. तर ते सगळे आपण महेश सरांशी बोलून क्लिअर केलेच आहे. त्याचप्रमाणे त्यांनी कनेक्टिव्हिटी सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला छान अशी समजून सांगितली आहे. आणि आहोत या कंपनीचे जे ओनर आहेत मोरे सर, त्यांच्याशी भेटून सुद्धा त्यांची लिगल बाजू ते कशी मांडतायत ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तिसऱ्या मुंबईचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता इन्व्हेस्टमेंटसाठी. तर चला आता लिगल बाजू आपण समजून घेऊया या कंपनीची. तर मोरे सरांशी बोलून घेऊया आपण. तर आपण आता ह्या कंपनीचे जे ओनर आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. काही लिगल बाजू आपण समजून घेणार आहोत की जेणेकरून आपले सगळे डाऊट क्लिअर होतील. तर त्यांना आपण त्यांचं इंट्रोडक्शन करतील सर पहिले, आणि नंतर आपण त्यांना 2-3 आपले जे मनामध्ये प्रश्न आहेत ते विचारूया. नमस्कार, माझं नाव दीपक अशोक मोरे आहे. आम्हाला मागील 9 वर्षांपासून या जमीन खरेदी विक्री व्यवसायामध्ये एक्सपिरियन्स आहे. मागील 9 वर्षांपासून आम्ही हा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत आहे. तर आता तुम्ही विचारू शकता तुम्हाला काय विचारायचं आहे ते. सर, कसे आता बऱ्याच जणांच्या म्हणजे जे मिडल क्लास लोक असतात त्यांना नेहमीच प्रश्न असतो की आपले पैसे तर बुडणार नाहीत ना, आणि ज्याच्याकडनं आपण विकत घेतलं नक्की त्यांनी जमीन कुठून विकत घेतली, ते आपल्याला सेल करतायत, तर त्यांच्याकडनं जमीन कशी आली हे प्रश्न पडू शकतात बऱ्याच जणांना. तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगणार? एकदम उत्तम तुमचा प्रश्न आहे की बाबा जे आपल्याला विकतात त्यांच्याकडे ती जागा कुठून आलेली आहे. त्यासाठीचे सर्वात महत्वाचे जे काही कागदपत्र असतात, जसं की आपण 7/12 पाहतो. 7/12 सोबतच आम्ही काय करतो की आमच्या ग्राहकांना सुरुवातीला 7/12 सोबत सर्व डॉक्युमेंट्समध्ये सर्व या पूर्वीपासूनचे सर्व फेरफार आम्ही त्या ग्राहकाला प्रोव्हाइड करतो. आणि आम्ही स्वतः ग्राहकाला सांगतो की हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमचे लिगल ॲडवायझर किंवा जे कोणी ॲडव्होकेट असतील त्यांना ते देऊन तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. म्हणजे तुम्हाला फेरफार दिले जातात. त्या फेरफारांवरती तुमची पूर्ण ती नोंद असते की ही जागा कुठून कशी आतापर्यंत या नावांवरती आलेली आहे किंवा कोणी विकत घेतलेली आहे, कशी आहे, हे सर्व तुम्हाला त्या फेरफारांवरून कळून जातं. आणि त्याच फेरफारांसोबत आम्ही सर्च रिपोर्ट देतो, टायटल क्लिअर रिपोर्ट देतो. हे सर्व डॉक्युमेंट्स आम्ही आमच्याकडनं प्रोव्हाइड करतो. आणि आम्ही सुद्धा ग्राहकांना सांगतो की बाबा तुम्ही 10-20 लाख रुपये इन्व्हेस्ट करत आहात किंवा करणार आहात, तर तुम्ही काय करा, 10-20 हजार रुपये खर्च करा. एक चांगले ॲडव्होकेट किंवा जे कोण लिगल ॲडवायझर असतील तुमचे त्यांना हे डॉक्युमेंट देऊन क्रॉस व्हेरीफाय करून घ्या आणि तिथून ग्रीन सिग्नल आल्यानंतर पुढे गो अहेड करा, असं आहे. तर सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता रिसेंटली काही व्यवहार झालेले आहेत का तुमचे, आणि जर झाले असतील तर त्यांचे ते 7/12 नावावर झालेले असतील त्या कस्टमरच्या पण, तर ते तुम्ही शो करू शकता काय? म्हणजे कसं आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांचा आणखी चांगला विश्वास बसेल की 7/12 नावावर होतो, हॅपी कस्टमर आहेत, इथे सॅटिस्फाईड कस्टमर आहेत. बरोबर. बघा, आता कसं आहे, माझ्याकडे जे मार्च, एप्रिल किंवा मे महिन्यात जे खरेदी खतं झालेली आहेत त्यामध्ये माझ्याकडे एप्रिल महिन्यात जे खरेदी खत झालेलं आहे ते आहे ही खरेदी खत आहे. ज्यामध्ये हे खरेदी खत झालेलं आहे ते आमचे हे विकणारे आहे ते घेणारे उदय भिवाजी दुरी हे डॉक्टर आहेत. आणि यांचं सुद्धा खरेदी खत आपण या एप्रिल महिन्यात केलेलं आहे. 29 एप्रिलला हे खरेदी खत झालेलं आहे. आणि जर तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक केलात तर तुम्हाला ह्याचा जो 7/12 आहे तो तुम्हाला ह्याचा 7/12 ऑनलाईन चेक करायला मिळतो. यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, सर्वप्रथम तुम्ही जायचं आहे bhulek.mahabhumi.government.in या वेबसाईटवरती. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला 2 पर्याय असतात. एक तुम्ही फ्रीमधला 7/12 पाहू शकता आणि तुम्ही इथे डिजिटल साईनवाला 7/12 आहे जो 15 रुपये देऊन काढला जातो, हा 7/12 पाहू शकता.
त्यामध्ये मग आपण सध्या फ्रीमधल्या सातबाऱ्यात जाऊन बघितलं, त्यात टाकला रायगड तालुका, जिल्हा रायगड, तालुका उरण, गाव विंदणे, त्यांचा जो काही सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर, त्यांचा पोट हिस्सा, आपला मोबाईल नंबर, की हा पहा, हा आलेला आहे सातबारा आणि हे आहे उदय भिवाजी धुरी यांचं नाव. मग या पद्धतीने सातबारा झालेला आहे, असं आहे. मग जे आमच्याकडे ज्या ग्राहकांचे खरेदी खत झालेले आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्हाला जी आमची वेबसाईट आहे या वेबसाईटवर देखील ऑनलाईन पाहायला मिळतील, ज्यामध्ये खरेदी खत पाहायला मिळतील, त्या खरेदी खतासोबत झालेले ग्राहकांचे सातबारे पाहायला मिळतील, त्यासोबत त्या ग्राहकांचे जे टेस्टिमोनियल्स आहेत किंवा जे त्यांचे अभिप्राय आहेत ते देखील तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती पाहायला मिळतील. ते तुम्ही तिथे पाहू शकता. याआधी तुम्हाला महेश सरांनी जसं सांगितलंच आहे, प्रोमो कोड यूज करून जर तुम्ही आलात तर तुम्हाला 20% डिस्काउंट दिलं जाईल. तर एकदा सरांशी सुद्धा बोलून घेऊ, ते काय बोलतात त्याच्यावर. नक्कीच तुम्हाला आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी आम्ही 10% डिस्काउंट देतच असतो, परंतु तुम्ही हा व्हिडिओ पाहून हा प्रोमो कोड घेऊन आलात तर 10+10 असा 20% तुम्हाला आमच्याकडून डिस्काउंट दिला जाईल. डिस्काउंट यासाठी देतो आम्ही की जास्तीत जास्त ग्राहकांनी ह्या जागा आपल्या स्वतःच्या नावे करून घ्याव्यात आणि आपली मुंबई किंवा मुंबई नजीक असणाऱ्या तिसऱ्या मुंबईमध्ये स्वतःची जागेचं स्वप्न पूर्ण करून घ्यावं, यासाठी दिलेला हा डिस्काउंट आहे. तरी लवकरात लवकर सर्वांनी येऊन आपण बघू शकता. आय होप तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. तरी सुद्धा तुमच्या मनात जर आणखीन काही प्रश्न असतील ना, तर तुम्ही मला मेल करू शकता किंवा आपलं कमेंट बॉक्स ओपन आहे, तिथे तुम्ही मला प्रश्न करू शकता. नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल आणि गरज वाटलीच तर आणखी एक व्हिडिओ बनवून तुमचे सगळे डाऊट क्लिअर करेल. लीगल डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शनमध्ये PDF स्वरूपामध्ये मी देईल, तिकडे जाऊन तुम्ही नक्कीच चेक करू शकता. तर आम्हाला जे काही सर्व विचारायचं होतं, सर्व प्रश्न आमचे विचारून झालेले आहेत. तर ही जी लोकं आहेत ती सुद्धा आमच्यावर येणार आहेत, म्हणून आम्ही थोडा वेळ वेट करतोय. इथे प्लॅन समजून घेणं चालू आहे त्यांचं. आणि पुन्हा एकदा थोडासा ऑफिसचा थोडासा व्ह्यू दाखवून घेते. आणि ती लोकं जी आहेत ती साईट व्हिजिटसाठी येणार आहेत आणि आम्ही चाललेलो आहेत गट व्हिजिटसाठी. गट व्हिजिट म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जो प्लॉट आहे ना तो तुम्हाला दाखवला जातो. आणि संडे असल्यामुळे इथे कंटिन्यू कस्टमर चालू आहेत. तर आणखीन काही कस्टमर येऊन बसलेले आहेत, तिथे वेट करत आहेत. आणि हे जे अंकल आहेत ते सुद्धा आमच्याबरोबर येणार आहेत साईट व्हिजिटसाठी. साईट व्हिजिट आहे त्यांची. आणि चला आता आम्ही निघतोय गट व्हिजिटसाठी. तर काही लोक आमच्याबरोबर जे आहेत दुसरे ते साईट व्हिजिटसाठी आलेले आहेत. त्यामुळं महेश सर पुन्हा एकदा त्यांना सगळी कनेक्टिव्हिटी जाताना समजून सांगतीलच, पण मी तुम्हाला ती पूर्ण शेअर न करता थोडक्यात जे महत्त्वाचे मुद्दे तेवढं शेअर करेल. कारण की ऑलरेडी आपण महेश सरांशी म्हणजे कॅबिनमध्ये सुद्धा सर्व डिस्कस केलेलं आहे मॅपवर, आणि लास्ट टाईम अनुराजने सुद्धा सगळं डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे नाही उनको ठीक आहे कम्फर्टेबल ना. पांडवांनी बनवलेले आहेत वनवासात. हा ते सगळी मंदिरं. हरिओम हरिओम बहुत से पिक्चर उसके हिट भी गए थे और अभी इतना बड़ा बिल्डर बन गया. म्यूनसिपल कॉर्पोरेशन का हेड ऑफिस महानगर पालिका, ठीक है. और ये जो सीधा रोड जो हमें दिख रहा है अभी स्ट्रेट, वो जाता है आपका टुवर्ड्स उलवा, जिसको हम लोग हाईवे नंबर 348 बोलते हैं. जो उलवा डेवलप होने के पहले ओल्ड अमरा मार्ग बोलते थे, छोटा रोड था. उलवा डेवलप करने के लिए उन्होंने बड़ा रोड एक्सपांड कर दिया. और लेफ्ट जाता है आपका बेलापुर स्टेशन, सकाल भवन. हम सीधा जाएंगे. मयूर स्क्वायर अच्छा बनाया है. लेफ्ट क्या बोला आपने? लेफ्ट आपका बेलापुर स्टेशन जाता है, सकल भवन रोड. क्या है ऑफिस है ना? सब कमर्शियल स्पेस है. थैंक यू फॉर विजिटिंग क्लीन एंड ब्यूटीफुल गार्डन सिटी. नवी मुंबई का यहाँ पे एंड हो गया. ये रेती बंदर ब्रिज, राइट में लोकल का पैरेलल ब्रिज है, देखिए वो ट्रेन बेलापुर नेरुल से उरन तक जाती है, ठीक है. और ये लेफ्ट में बेलापुर जेटी है, देखिए जहाँ से वाटर टैक्सी फेरी जाती है गेटवे तक, ठीक है. तो ये वाटर कनेक्टिविटी भी अवेलेबल है. न्यू मुंबई का एंड हो गया तो आप मतलब अभी ये कौन सा एरिया है? मुंबई 3.0 तीसरा मुंबई. और वो जो 3 तो अभी खाली
कागज पे है ना। कागज पे क्या सर दिख रहा है ना, नैना बित्री में आता है, MSRDC कंस्ट्रक्शन स्टार्ट हो गया, अपना बाकी है। 3-4 साल में यहाँ पे भी आपको डेवलप प्लॉट अलॉट हो जाएगा, आप कंस्ट्रक्शन के लिए रेडी हो जाओगे। एयरपोर्ट का वजह से आवाज इधर उल्वे में बहुत आता है। हाँ, हम लोग है ना फ्लाइंग जोन के बाहर है, ये लोग फ्लाइंग जोन के अंदर है, तो इनको थोड़ा डिस्टर्ब होगा। उल्वे का नॉइस हो सकता है। अभी नहीं मालूम पड़ेगा, अभी नहीं मालूम पड़ेगा, जब फ्लाइट चालू होएगा हाँ। तभी उनको। तो अपने भी यहाँ बहुत डिस्टर्बेंस होगी क्या? नहीं नहीं, आपने जितना भी लैंड पार्शल दिख रहा है आपको, यहीं पे बन रहा है नवंबर इंटरनेशनल एयरपोर्ट। टोटली जगह देखोगे लैंड पार्शल उनके पास तो 7,200 एकड़ है। एयरपोर्ट ही है। हाँ, एयरपोर्ट है, 7,200 एकड़ है टोटल जगह, लेकिन ये जो रनवेज और एयरपोर्ट अथॉरिटी का बिल्डिंग है ये 4,500 एकड़ में। 4 फेज में काम है। फर्स्ट फेज का काम सितंबर तक कंप्लीट हो जाएगा। लैंडिंग टेक ऑफ टेस्ट हो चुका है। होता कि वो तो कंप्लीट हो गया है अभी। रनवेज आपका लैंडिंग टेक ऑफ टेस्ट हो गया है, रनवेज कंप्लीट है, बिल्डिंग का काम बाकी है, लेकिन सितंबर से फर्स्ट टोटली खाली जगह थी अपने जैसी। आज उल्वा देखोगे तो प्रॉपर डेवलप हो चुका है। 2014 साल लगा, अपने को भी 14 साल लगेगा। नहीं नहीं, अपना जल्दी हो जाएगा, अभी टेक्नोलॉजी बढ़ गई है। उल्वा में टेंडर प्लॉट सिडको 1 गुंटा जो 100 स्क्वायर मीटर का है 1.5 करोड़ पे जाता है। ट्राई पार्टी प्लॉट मतलब जो फार्मर की जगह है वो उनको मिली है अलॉटमेंट में, जिनकी एयरपोर्ट में गई है, वो ट्राई पार्टी प्लॉट जाता है आपका 1 करोड़ को। यहाँ पे डेवलप प्लॉट अलॉट किया है गवर्नमेंट ने। इन लोगों ने ज्वाइंट वेंचर में प्राइवेट बिल्डर के साथ काम किया है, 60-40 या 50-50 के रेशो में, या किसी ने खुद का ऐसा उसकी लैंड है तो बंगलो भी बना लिया 4 माले की। ये ट्राई पार्टी प्लॉट बोलते हैं सब। ट्राई पार्टी बोलेगा तो जो जिसकी जगह फार्मर एयरपोर्ट में गई उसको यहाँ पे दिया डेवलपमेंट। और हम जा रहे कनेक्ट करेंगे JNPT हाईवे को, NH4B। ये 2 ब्रिज मिलते हैं, ये कौन सा ब्रिज राइट हैंड साइड पे? ये गवन फाटा है, वो आता है आपका ओल्ड उरन बनल हाईवे से, स्टेट हाईवे 54 से इधर जाने के लिए, नवी मुंबई के लिए। और ऊपर का ब्रिज है वो पनवेल जाने के लिए JNPT हाईवे से। ये देखिए वो उधर ये लेफ्ट में देखेंगे, यहाँ तक एयरपोर्ट की जगह है, यहाँ तक 7,200 एकड़ का उनका लैंड पार्शल है एयरपोर्ट का और अथॉरिटी। हाँ, यहाँ पे देखेंगे आगे 6 लेन का हाईवे, वो आपका JNPT हाईवे जो पलसपा फाटा से आता है, NH4B महाराष्ट्र स्टेट का सबसे छोटा नेशनल हाईवे 23 किलोमीटर। और ये पीछे दिख रहा है वो पुराना ओल्ड उरन पनवेल हाईवे, स्टेट हाईवे 54 जो कलम्बोली सर्कल से आता है। हम कनेक्ट करेंगे गवन फाटा से JNPT हाईवे को। इसका सब शिवड़ी से इसका स्टार्टिंग पॉइंट है, अगर देखेंगे। अभी कनेक्शन नहीं दिया, दिया चालू है ना, गाड़ी आ रही है, जा रही आया हूँ भाई, है। ये देखो ना गाड़ी दिख रही मैं है। जाके आया हूँ उधर से, पूना गया था ना। अभी ये देखिए पूरा आपको बटरफ्लाई शेप में दिखेगा। देखिए यहाँ पे 2 रिंग ब्रिज है, वहां पे 2 ब्रिज है। हम रुकेंगे यहाँ पे। ये अटल सेतु है आपका सामने, ठीक है। अभी ये आपका लॉन्गेस्ट सी ब्रिज इन इंडिया है। कॉलम वैसे के वैसे रखे उन्होंने, सिर्फ पत्थर डाल के लिए, क्योंकि आगे की रेलवे लाइन चालू करनी थी, लोग रहने आए, इसलिए सिडको ने बना के रख दी है। क्या बोला है रांजनपाड़ा? हाँ, वो देखिए ट्रेन भी लगी हुई है। और रांजनपाड़ा स्टेशन के बैक साइड 2 किलोमीटर पीछे जाओगे तो टेंडर प्लॉट है सिडको के, जो बड़ी बड़ी कंपनी टेंडर बिड करेगी उनको ही मिलेगा। वहाँ पे NMSEZ है, नवंबर स्पेशल इकोनॉमिक जोन, BKC जैसा एरिया बन रहा है वो। हाँ, और स्टेशन के सामने JNPT हाईवे और उसके अपोजिट अपना लोकेशन जो U2 जोन में गया MMRD का, ठीक है। तो आपका ये कमर्शियल कॉम्प्लेक्स जैसे ही चालू हो जाएगा काम, वैसे अपना भी हो जाएगा, रोड भी मिल जाएगा, अपना डेव्हलपमेंट कंस्ट्रक्शन स्टार्ट हो जाएगा 3 से 4 साल। यहाँ से कितने? आपण आता गट विधीसाठी आलेलो आहोत। लास्ट टाइम सुद्धा इथेच आलेलो। इकडे माझ्या मागे लँड आहे। आप बात भी करते हो? मैं हाँ। तो पूरी जर्नी में बोलने में उससे नहीं बोल सकते। ते साईड ते पण ह्याच्यासाठी आले आहेत का, गट विधीसाठी की साईड विधीसाठी? इकडे समोर ते दिसतंय ना, ते स्टेशन आहे रांजणपाडा। इकडनं डायरेक्ट रस्ता होईल नंतर फ्युचरमध्ये डेव्हलप झाल्यानंतर, तर 2 किलोमीटरच्या आतमध्ये असणार आहे ही जी साईट आहे। स्टेशनपासून 2 किलोमीटरपर्यंत, म्हणजे 1 किलोमीटर 2 किलोमीटर अशी सुरू होणार। कमर्शियल जे असतील ते 1-1.5 किलोमीटरच्या आतमध्ये
असं असणार आहे फ्युचरमध्ये. इथे आता रस्ता नाही आहे म्हणून आपण एवढं फिरून आलो सर्व. आणि इकडे जे आमच्याबरोबर काही जण आलेले आहेत ना, सगळे काका लोक, ते साईट व्हिजिटसाठी आलेले आहेत. तर ते प्लॅन समजून घेत आहेत, त्यांची डाऊट वगैरे क्लिअर करत आहेत. तर आमची तर साईट व्हिजिट झालेली आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे सगळे प्रश्न वगैरे सगळं आपण क्लिअर केलेले आहेत. आपले जे डाऊट होते ते सगळे ऑफिसमध्येच क्लिअर केलेले आहेत. तर ह्यांचं सगळं झाल्यानंतर अपन जाना आहोत गट विजिट साठी. जब आपको डेवलप हो जाएगा, इंटरनली रोड सब आ जाएगा, तो हाउस का भी फॉर्म निकलता है, उसमें आपका नाम रहता है, गांव का नाम रहता है. आणि 1-2 प्रश्न मला आता आठवलेत. मला असं वाटतं ते सुद्धा क्लिअर केले पाहिजे. म्हणजे EMI ऑप्शन आहे का यांच्याकडे, किंवा प्रॉपर्टी कार्डमध्ये कसं कन्वर्ट होतो 7/12, ते प्रश्न आपण विचारूया. ते फ्री झाले ना महेश सर, त्यांना आपण हे प्रश्नसुद्धा विचारूया. कुछ टाइम ड्यूटी एने की लगती है, डॉक्यूमेंट भी एने का बनता है. सेलिंग लैंड यूज एने लिख के आता है, नॉन एग्रीकल्चर पर्पस. आपको दिखाता हूँ ऑफिस में. आपण तर इकडे गट विजिटसाठी आलेलो, पण आता बघतोय इथे सर्व पाणी भरले, तर मग काय करणार? ॲक्च्युली बघाल ना, आपले गट जे आहेत, जे फार्मर ऑलरेडी फार्मिंग करत नाही आहेत, जे विकायला आलेले आहेत, ते तुम्हाला सुके दिसतात आहे. पण तिथे जाण्यापर्यंतचा जो ॲक्सेस आहे, आता हे जे तुम्हाला ओलं दिसते पाणी साठलेलं, हे फार्मरकडे आहे. ॲक्च्युअलमध्ये ते अजून सेल झालेले नाही आहेत, आपण घेतलेले नाही आहेत. तर त्यांनी इथे भात शेती होते पूर्ण रायगडमध्ये. भात शेती आता चालू होईल, त्यासाठी ते पाणी जमवलेलं आहे. हे जमलेलं नाही आहे नॅचरली, असं काही जमलेलं नाही, ते जमवलेलं आहे. पण तुम्ही पुढे बघाल, जी तुम्हाला सुकी जागा दिसते टुवर्ड्स रांजणपाडा रेल्वे स्टेशन, ते निळापत्रा दिसतोय, त्या साईडला बघाल तर तुम्हाला काही सुके सर्वे किंवा पोल मार्किंग दिसतात आहे. हां, तर हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. तिथे फार्मिंग होत नाही. त्यामुळे आता आपल्याला गट विजिट जरी शक्य नसली तरी हे असंच ऊन जर 2-3 दिवस अजून राहिलं तर आपल्याला तिथून सुक्या रोडने चालत जाता येऊ शकतं. मग आपण गटावर जाऊन ही नक्कीच तुमच्यासाठी पुढची विजिट आणि एक व्हिडिओ नक्कीच आपण बनवू. ओके. आणि मला एक प्रश्न विचारायचा होता की आपण EMI ऑप्शन देतो का? कोणाला जर एकदम सगळी रक्कम भरायची नसेल, EMI ऑप्शन हवे असते. बघा सर, आता जर पेमेंट शेड्यूल असं नसतं की सगळ्यांकडे रेडी असतं फायनान्शियल कॅपिटल की बाबा मी लगेच रेडी आहे. जर एखाद्याला समजा 6 महिने होल्ड असेल किंवा वर्षभर आपण वेळ देऊ शकतो किंवा 18 महिनेही आपण देतो, 2 वर्षाचा मिनिमम कालावधी देतो. ते पण का? कारण रेट कॉन्स्टंट राहत नाही आहेत, पण मला तुम्हाला द्यायचं आहे म्हणून मी तुम्हाला जे आहे ते क्लिअर 2 वर्षाचा टाईम आपण देतो. 18 महिने, 12 महिने किंवा 2 वर्ष, 24 महिने, ज्यामध्ये आपण EMI बांधून घेऊ, जे 0% व्याजदरावर असणार आहे. त्याचा कसलाही तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज लागणार नाही, कारण आपण तुम्हाला तुमचंच पेमेंट शेड्यूल करून देतो. तर तुम्ही 10%, 20% किंवा जसे जमेल महिन्याला भरू शकता. एखादा महिना 2 महिने नाही आले तरी 2 महिन्याचे एकदम 3ऱ्या महिन्यात तुम्ही भरू शकता. आणखी एक प्रश्न म्हणजे आता 7/12 आपल्या नाव होणार, तर तो प्रॉपर्टी कार्डमध्ये कसा कन्वर्ट होणार? आता सध्या तुम्ही बघता तर रॉ लँड आहे, अजून अंडर डेव्हलपमेंट आहे, फक्त झोन पडलेला आहे. आताशी पहिला मॅप आला आहे MMRDAचा, जसं डिक्लेरेशन आहे. अजून 5 मॅप येणार आहे, 6वा मॅप फायनल असेल. त्यानंतर जेव्हा तुमची डेव्हलप प्लॅनचा TPS पडला जातो, फायनल मॅप येतो, त्यामध्ये मग तुम्हाला तुमची फाईल सबमिट होते NYDAकडे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं 7/12चं कन्वर्टर होतं, इरादा पत्र भेटून प्रॉपर्टी. जर आपण EMI ऑप्शन निवडतोय तर 7/12 कसा ट्रान्सफर होईल मग त्या कंडिशन? ओके. EMI बघा, जर जनरली आपण तसं पण ज्यांच्याकडे पेमेंट ही रेडी असतं, जो EMIवर नाही जात, इमिजिएट रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर आपण 80%, 70 to 80%वर रजिस्ट्रेशन देतो. रिमेनिंग अमाऊंट त्यांना ट्रान्सफरच्या वेळेला द्यायची असते. ओके. त्याचे PDC तुम्ही 1-2 महिन्याचे चेक दिले तरी चालतील. पण जे EMIवर जातात तर त्यांच्यासाठी कसं असतं, समजा त्यांना स्टेशनचा फ्रंट जो येणाऱ्या कमर्शियलला जातो अपकमिंग, तर तो भाग जर असेल तर त्यांचा सर्वे नंबर फायनल होत नाही. सर्वे नंबर त्यांचा 50%वर फायनल होतो, कारण मला पण तो गट देता आला पाहिजे ना. मग मी त्या पर्टिक्युलर लोकेशन जे आहे कमर्शियलचा, तर तिथेच देणार मी तुम्हाला जेव्हा ते रजिस्ट्रेशनला रेडी होते. ठीक आहे. आता सध्या त्यांना फक्त आपण लोकेशन देतो की बाबा ज्यांना मधल्या भागेत हवं आहे तर त्यांना मधले आपण ऑप्शन ठेवणार त्यांच्यासाठी. मग पुढचा घेतला तर मग ज्या वेळेला ते रजिस्ट्रेशनला रेडी असतील, त्यांचं 70-80% कम्प्लीट आहे, तर ते देणार. जर जे EMI घेणार आहेत ना लँड, तर त्यांच्यासाठी 7/12 कसं नावावर होईल ते जरा आणखी थोडंसं क्लिअरली सांगा. ठीक. बघा, आता जे EMIवर आहे तर त्यांना जनरली आपण 70-80%वर रजिस्ट्रेशन देतो. तर जे EMIवाले आहेत त्यांचं जसं जसं EMI पेड होत राहतात त्यांना आपण ओरिजिनल रिसीट देत राहतो त्या पेमेंटची. आणि त्याचबरोबर जसे त्यांचे 50-60% आपल्याकडे कंप्लीट होतात, आपला त्यांचा सर्वे नंबर म्हणजे प्लॉट फायनल होतो की कमर्शियल लोकेशनमध्ये हा प्लॉट तुमचा आहे. त्यानंतर 80% कंप्लीट करायचे त्यांना रजिस्ट्रेशनच्या दिवशी, म्हणजे त्यांना समजा 60% 50% आलेत आणि त्यांना रजिस्ट्रेशन करायचं, ते रेडी आहे, तर वरचे राहिलेले 20 to 30% ते देऊन रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि राहिलेल्या 20%साठी पण EMI ऑप्शन आपल्याकडे आहे, त्यासाठी टाइम पिरियड मिळू शकतो किंवा 2 महिने ट्रान्सफरपर्यंतही आपण थांबू शकतो.
तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं त्याप्रमाणे आम्ही गट विजिटला गेलेलो, पण आम्हाला गट विजिट करता नाही आली कारण की तिथल्या शेतकऱ्यांनी तो जाण्याचा जो रस्ता होता, तिथे जी शेती चालू आहे तिथे पाणी भरून ठेवलेलं असल्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. तर नक्कीच 2-3 दिवसानंतर आम्ही गट विजिट करू आणि शक्य असेल तर ते मी तुमच्यावर शेअर करेन ती व्हिडिओ क्लिप. तर आमचे तर सर्व डाऊट क्लिअर झालेले आहेत आणि आम्ही डिसिजनसुद्धा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता महेश सर इथे बुकिंगची रिसिप्ट रेडी करतायत आमची. ॲज पर जसं आपलं डिस्कशन झालेलं आणि जे काही मी ऑफर दिलेली 20 गुंठे म्हणजे 20% जे आपण डिस्काउंट देणार आहोत, बुकिंगच्या वेळेस 10% 10% तुम्ही यांचे व्ह्युअर्स असल्यामुळे त्याचंच मी सेम आहे ना सरांनाही देतोय. बघू शकता कमर्शियल प्लॉट आहे जो आपल्याकडे 9 लाखवाला, तो मी यांना 20% डिस्काउंटने जर कॅल्क्युलेशन केलं मी तर 2 गुंठ्याचे 7,20,000 9 लाखाप्रमाणे होतात आहे 18 लाख रुपये. ठीक आहे, तर हे 18 लाख इंटू मी 20%चा डिस्काउंट 3,60,000 तुमचे जागेवर मायनस होतात आहे 3,60,18 मधून. ठीक आहे, म्हणजे डिवायडेड बाय 2 1,80,000 मायनस करून रेट आला आहे 7,20,000. ठीक आहे, त्यामुळे 7,20,000 म्हणजे 14,40,000 मध्ये यांना आपण 2 गुंठे देत आहोत. मला माहिती नाही तुम्ही शूट करते. आपण रिसीट बनवूया ओरिजिनल तुमच्यासाठी. आम्ही तर डिसिजन घेतला आहे, तुम्ही कसली वाट बघताय? लवकरच व्हिजिट करा ड्रीमलँड रियालिटीला आणि महामुंबईमध्ये बुक करा तुमच्या स्वप्नातील घरासाठी बंगलो प्लॉट. आणि हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही जर व्हिजिट केली तर तुमचा एक्सपिरियन्स आमच्याबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तोपर्यंत बाय बाय सर्वांना, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर.